कन्फ्युजन. आज खूप मोठं कन्फ्युजन आहे. कारण 2 टियर, 3 टियर केकची ऑर्डर असली, की पटकन अगदी होऊन जातं. कारण कुठल्या टीनमध्ये किती बेस लावायचा हे पटकन होऊन जातं. पण अशी थीम केकची ऑर्डर आली, की मग मात्र खूप नियोजन करावं लागतं. पटकन लक्षात येत नाही. ते पण हाफ केजी, 1 केजी असेल तर पटकन होतं. पण मोठी ऑर्डर असेल तर मग मात्र खूप असं गोंधळ होऊन जातो. तर आज माझं तसंच झालेलं आहे. तर आज आपल्याला 2 केजी मिकी माऊसचा फेस करायचा आहे. फेसला मी 9 इंचाचा टीन फिक्स केला. पण मिकी माऊसचे जे कान आहेत, ते कान नेमका त्याचा बेस वाटीमध्ये लावावा की एखाद्या डब्यामध्ये लावावा, कशामध्ये बेक करावा तोच समजेना. कारण मिकी माऊसचा फेस आहे तो मोठा होणार आहे. त्याच्यामुळे त्याचे कानसुद्धा त्याला छान असे सूट झाले पाहिजे. म्हणून असे वेगवेगळे माझे प्रयोग करायचे चालू आहेत. तरी पण लक्षात येईना. अरे म्हटलं कुठल्या मिकी माऊसच्या कानासाठी कशामध्ये बेस लावल्यानंतर मिकी माऊसच्या फेसला तो सूट होईल, की एका केक टीनमध्ये बेस लावून त्याच्या वाटीने भाग करून घ्यावेत हेही लक्षात येईना. खूप अगदी कन्फ्युजन चालू होतं. असे वेगवेगळे प्रयोग करायचे चालू होतं. तरी पण लक्षात येईना. शेवटी मग एक टीन फिक्स केला. सगळे टीन इथे वापरून बघितले. 9 इंचाचा टीन मात्र फिक्स होता आणि आत्ता कानासाठी इथे जो टॉलचा 4 इंचाचा टीन आहे, तो टीन मात्र मी इथे फिक्स करून घेतला. म्हटलं ह्या टीनमध्येच कानासाठी बेस लावून घ्यावा आणि नंतर त्याच्या लेयर कराव्यात. तर चला आता दोन्ही टीन इथे फिक्स झालेले आहेत. आता बॅटर तयार करायला घेते. कारण जेवढं बॅटर लवकर तयार करून लवकर बेक करायला ठेवेल, तेवढा आपला केकसुद्धा इथे लवकर तयार होईल. म्हणून सगळे टीन आता आतमध्ये ठेवते आणि हे 2 टीन मी फिक्स केलेले आहेत. तर आता पटापट मेजरिंग घेऊन बॅटर तयार करायला घेते. कारण बॅटर तयार करून बेक करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर क्रीमसुद्धा मेल्ट करून घ्यायची आहे. कारण मोठा केक म्हटलं की वेळसुद्धा तेवढाच लागतो आणि बाकीचे इतरसुद्धा ऑर्डर आहेत त्यासुद्धा कंप्लीट करायचे. त्याच्यामुळे पटापट पहिलं हे अगोदर काम करून घेते आणि मग उरलेली कामं करायला घेते. तर चला इथे केक बेस मी बेक करायला ठेवते दोन्हीही. एक तर बेक करायला ठेवलेला आहे, दुसरासुद्धा बेक करायला ठेवते आणि क्रीमसुद्धा बाहेर काढून मेल्ट करून घेते. म्हणजे मेल्ट क्रीम झाली की पटापट मला ती फेटूनसुद्धा घेता येईल. तर चला केक बेस बेक करायला ठेवले. किचन कट्टा साफ करते आणि क्रीम आता मेल्ट करायला ठेवते. हॅलो नमस्कार, मी दर्शना. आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. हल्ली लॉंग व्हिडिओ आपले खूप कमी असतात कारण व्हिडिओ एडिट करायला वगैरे वेळ नाही आहे. तर चला आज आलेली आहे मिक्की माऊस केकची ऑर्डर आणि इथे 2 किलोची ऑर्डर आहे ही. आणि त्याचे जे कान आहे ते आता एवढी भांडी काढून ठेवलेली आहेत. कुठल्या भांड्याने मला ते करता येतील ते बघूया. त्याच्यासाठी इथे मी जो 4 इंचाचा टॉल केक टीन आहे त्याच्यात केक बेस बेक करून घेतलेला आहे आणि हा 9 इंचाचा केक टीन आहे. उरलेला बेस मी त्याच्यात बेक करून घेतलेला आहे कारण आपला 2 किलोचा हा केक आहे. तर केक बनवायची आता सगळी तयारी झालेली आहे. सगळी तयारी झालेली केक बनवून घेते. दोन्ही बेस बेक करून ठेवलेले आहेत आणि एवढी भांडी काढलेली आहेत मी. त्याने कान कशाने बनवायचे, वाट्या आहेत, डबा आहे आणि दुसरी वाटी आहे, असं सगळं काढून ठेवलेलं आहे. बघूया आता कान कशाने आपल्याला बनवता येतात. कारण हा बेस हा कानासाठी बेक केलेला आहे आणि हा त्याच्या फेससाठी बेक केलेला आहे. तर बघूया आता कान कशाने आपल्याला करता येतील ते. तर हा केक करताना ह्याचा शॉर्ट आपल्याला बघायला मिळणारच आहे. मिकी माऊसचा फेस आपला क्रीमने कंप्लीट करून घेतलेला आहे. त्याचे डोळे, त्याचं तोंड हे आता चॉकलेट गनाशने मी इथे काढायला लागलेली आहे. तर हा इथे आपला 2 किलोचा हा मिकी माऊसचा केक तयार झालेला आहे आणि नाव टाकायला सांगितलं होतं त्यांनी. ते चॉकलेटच मेल्ट करायला विसरले म्हणून आता ठेवलेलं मी इकडे चॉकलेट मेल्ट करायला. बड्डे बॉयचं इथे मी नाव तयार करून घेतलेलं आहे. आता केक बोर्डवरती हे बड्डे बॉयचं नाव लावून घेते. केक बोर्डवरती नाव असं व्यवस्थित लागणार नाही म्हणून खालच्या साईडला चॉकलेट लावलं आणि केक बोर्डवरती बड्डे बॉयचं इथे नाव लावायला लागलेली आहे. हे बघा केक बोर्डवरती बड्डे बॉयचं नाव लावलं पण हे नाव काय मला व्यवस्थित वाटेना. काय करावं मग तेच समजेना. केक बोर्डवरती नाव लावून मी केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला. पण ते काय मला बरं वाटेना नाव म्हणून पुन्हा केक बाहेर काढला आणि केकच्या मधोमध म्हटलं आता हे नाव लावून घ्यावं तरच तो केक छान वाटेल आणि अशा पद्धतीने मी केकच्या मधोमध हे नाव लावून घेतलेलं आहे आणि हा मिकी माऊसचा फेस आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ चालू करायच्या बरोबर लाईट गेलेली. केक सेट करायला ठेवला आणि कुकर लावला आणि इकडे याची भांडी गोळा करून ठेवलेली केकची. तर चला कुकर आता जवळजवळ होत आलेला आहे. आता भाकरी करते, त्याची भाजी
बनवून घेते, कारण आज मंगळवार आहे. बाजारातून भाजी आणलेली, ती भाजीसुद्धा काढून ठेवायची फ्रीजमध्ये. ती भाजी पण अजून सकाळी आणलेली, ती काढलेलीच नाही, कारण केकच्या ऑर्डर कंप्लीट करायच्या होत्या. म्हणून म्हटलं पहिलं अगोदर ते कंप्लीट करावं आणि मग नंतर घरातली कामं करायची. केकचं काम तर उरकलं, आता पोटापाण्याचं बघितलं पाहिजे म्हणून लागलेली मी भाकरी करायला. कुकर झाला, भाजी बनवून झालेली आहे. आत्ता शेवटचा टप्पा राहिलेला आहे माझा भाकरीचा. तर चला पटापट आता भाकरी करून घेते आणि मग सगळी भांडी एकदम घासून घेते. भाकरी वगैरे झाल्या. दोघांचे स्कूलच्या बॅगा होत्या, म्हणजे टिफिन बॅगा होत्या. त्यातले डबे पण काढायचे राहिले होते. त्यातले डबे काढले आणि आता म्हटलं भांडी घासून घ्यावे, कारण अजून भाजी पण भरायची आहे. खूप कामं आहेत अजून. जेवण वगैरे बनवून झालं. हे काही जेवणासाठी सगळी तयारीसुद्धा करून ठेवलेली आहे. भांडी घासून झाली, इथलं सगळं आवरून झालेलं आहे. आता भाजी भरून ठेवते, कारण दुपारी आणलेली भाजी. हे बघा, भाजी काय अजून पिशवीतून काढलेली नाही आहे. आता ही सगळी भाजी वेगवेगळी करून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग नंतर निवडते भाजी. वर्किंग वुमन असू देत, नाही तर हाऊसवाईफ असू देत, दिवसभराची कामाची यादी काय आपली संपतच नाही. नवीन नवीन कामं ही निघतच जातात घरात. तर चला, ज्यावेळेस आपण खाली जमिनीला पाठ टेकतो, म्हणजेच रात्री झोपतो, तेव्हा असं वाटतं की कामं आपली संपली. पण खरं तर तसं नसतं. दुसऱ्या दिवसाची कामाची यादी आपल्या डोक्यात चालू असते. तर चला, बोलता बोलता भाजीसुद्धा इथे माझी भरून झालेली आहे. तर असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.